गडचिरोलीमधल्या नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी भारिप बहुजन पक्षाने मोर्चा काढलाय। शहराची स्वच्छता, पाण्याच्या समस्या, रस्त्यावरील खड्डे, नाले सफाई यासारख्या समस्यांबाबत नागरिकांनी प्रशासनाला निवेदन देऊनही कारवाई होत नसल्यामुळे हा मोर्चा काढण्यात आला। शहरातल्या गोकुळनगर भागातल्या शेकडो महिलांसह हा मोर्चा नगर परिषदेवर जाऊन धडकला होता। मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देण्यासाठी पनवेलचा सुमित पारिंगे आणि प्रिसिलिया आदान या दोघांनी सायकल प्रवासाला सुरुवात केली आहे। 14 जुलैपासून त्यांचा हा सायकल प्रवास सुरू झालेला आहे। कन्याकुमारी ते लेह असा हा सायकल प्रवास असणार आहे। या प्रवासात मार्गात येणाऱ्या गावांना, शाळांना भेटी देऊन त्यांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व सांगितलंय। ही जोडगोळी सध्या वाशिममध्ये दाखल झाली आहे। अमरावतीतल्या समाज कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केलं। 1 जून 2016चा अत्यल्प कर्मचारी हा शासन निर्णय रद्द करावा, जिल्ह्यात जात पडताळणी समितीच्या कर्मचारी समायोजनाची अंमलबजावणी थांबवावी अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। परभणीत झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी आणि सामान्य जन सुखावलेले असले तरी खराब रस्त्यांनी या आनंदावरती विरजण पडते। शहरातल्या खराब रस्त्यांमुळे चालणं सुद्धा मुश्किल झालंय, तर वाहनं चालवणं तर दूरच आहे। नागरिकांची त्यामुळे मोठी गैरसोय होते। तालुक्यातून 3 ते 4 किलोमीटर असलेल्या खेड्यांना जोडणारे रस्तेही चिखलानं भरलेत, त्यामुळे रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करतायत। हिंगोली जिल्ह्यातून जाणारा कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे। महामार्गावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे त्याला खड्ड्यांचा महामार्ग असं संबोधलं जात आहे। हे खड्डे चुकवण्याच्या नादात गेल्या 1 वर्षात अनेकांनी आपला जीव गमावलाय, तर कित्येक जण यामध्ये जखमी झाले। त्यामुळे आता तरी प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक करतायत। गेल्या अनेक महिन्यांपासून जालना शहरातील कचऱ्याची समस्या कायम असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे, त्यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे हा कचरा आणखीनच पसरत आणि कुजत चाललाय, त्यामुळे ही समस्या वाढते। तरी रोगराई पसरण्याआधी प्रशासनाने यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसाने बेळगावातल्या बळ्ळारी नाल्याला पूर आलाय, त्यामुळे या परिसरातल्या हजारो एकर भातशेती पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना स्वखर्चाने नाले सफाई करावी लागते। या नाल्याच्या सफाईसाठी वारंवार मागणी करूनही स्थानिक प्रशासनाने लक्ष न दिल्यामुळे अखेर शेतकऱ्यांना जेसीबीच्या मदतीने नाले सफाई करण्याची वेळ आली आहे। उजनी धरणाच्या बॅकवॉटरवरील वीज पुरवठा 8 तास करण्यात येणार आहे, त्यामुळे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। दुष्काळामुळे उजनी धरणातील पाणीसाठा सोलापूर जिल्ह्यासाठी आरक्षित केला होता, त्यासाठी गेली 6 महिने हा वीज पुरवठा 8 तासांऐवजी 5 तासांवर आणला होता। त्यामुळे शेतकऱ्यांचं यात प्रचंड नुकसान झालं। नांदेड पोलिसांच्या गुन्हे शाखेनं चोरीला गेलेल्या 25 दुचाकी जप्त केलेल्या आहेत। लोहा तालुक्यातल्या आष्टूर गावातून या दुचाकी जप्त करण्यात आल्या। पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आष्टूरमधील बालाजी गोरे यांच्या घरावर छापा टाकला असता या दुचाकी त्या ठिकाणी आढळून आल्या। मागच्या काही काळापासून नांदेड जिल्ह्यात दुचाकी चोरीला जाण्याचं प्रमाण वाढलं होतं, त्यामुळे दुचाकी चोरांचा तपास वेगाने करण्यात येत होता। जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील देहेड गावातल्या विहिरीत पडून 2 सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय। ईश्वर बावस्कर आणि अंकुश बावस्कर अशी या दुर्दैवी भावांची नावं आहेत। कोपर्डी निर्भयासारख्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी इंदापूर महाविद्यालयातर्फे विद्यार्थिनींना जुडो कराटेचं प्रशिक्षण देण्यात आलं। आंतरराष्ट्रीय जुडोपटू आणि कुस्तीच्या मार्गदर्शिका अंजली देवकर आणि महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती पुरस्कार विजेत्या मनीषा पुंडे यांनी मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले। शहरातल्या हजारो मुलींनी या शिबिराचा लाभ घेतला। आठवडाभर सलग पडलेल्या पावसामुळे मावळ तालुक्यातल्या भात शेतीचं काही प्रमाणात नुकसान झालंय। या पावसामुळे पाण्याखाली गेलेल्या शेतीचे अनेक भागात बांध फुटलेत, तर 200 हेक्टर शेतीवरच्या बांधालगतच्या भाताची रोपं गाडली गेलेत। अंदरमावळ आणि कारला या परिसरात बळीराजाला हा फटका सहन करावा लागतोय।
एकूण 90 सदस्यांच्या बेळगाव जिल्हा पंचायतीच्या सभागृहामध्ये 5 मराठी भाषिक सदस्य आहेत, त्यामुळे सरकारी परिपत्रकं मराठी भाषेत देण्यात यावी अशी मागणी सरस्वती पाटील यांनी केलेली आहे. यावरून काही काळ बैठकीत गोंधळ निर्माण झाला होता. कानडी सदस्यांनी मराठी सदस्यांना विरोध केला, मात्र मराठी सदस्यांनी आपली मराठीची मागणी जोरदार लावून घोषणाबाजी देखील केली. गोंदियातल्या देवरीचे आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त 2 दिवसीय नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात जवळपास 2,500 लोकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी केली. यापैकी 1,500 जणांना मोफत चष्मा वाटप करण्यात आलं, तर 60 जणांवर लवकरच जिल्हा सामान्य रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बेळगाव शहरातील रास्कोप जलाशय तुडुंब भरल्यानं बेळगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी मृत साठ्यातील पाणी अधिक मोटारी लावून काढल्यामुळे लोकांवर क्लोरीनचं पाणी पिण्याची वेळ आली होती. यंदा मात्र जोरदार पावसानं बेळगाववरचं पाणी संकट टळलेलं दिसून येत आहे. दरम्यान रास्कोपमधून जास्तीच्या पाण्याचा विसर्ग सध्या करण्यात येतोय. मालेगावमधली गिरणा नदी दुथडी भरून वाहते. हे पाणी चंदनपुरी ग्रामपंचायतीनं चर खोदून गावात नेलंय, त्यामुळे चंदनपुरी गावाची पाणी टंचाई दूर झालेली आहे. राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते या पूर पाण्याचं जलपूजन करण्यात आलं. या पाटचारीमधून मिळणाऱ्या पाण्यामुळे गावातल्या शेतीला चांगलाच फायदा होणार आहे. नागपंचमीच्या सणाचं औचित्य साधत येवल्यात महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं होतं. येवला नगर परिषदेतर्फे या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. स्वामी मुक्तानंद महाविद्यालयातल्या मैदानावर पार पडलेल्या स्पर्धांमध्ये 10 विजेत्या महिलांना पैठणीचं बक्षीस देण्यात आलं. महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या हिंगोलीतल्या औंढा नागनाथच्या मंदिरात श्रावणी सोमवारानिमित्त भाविकांनी गर्दी केलेली होती. राज्यभरातून नव्हे तर देशभरातल्या भाविकांनी श्रावणी सोमवारानिमित्त औंढा नागनाथचं दर्शन घेतलं. रविवारी रात्रीपासूनच भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आलेली होती. पंढरपुराहून परतणाऱ्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचा शेवटचा मुक्काम खामगावमध्ये आहे. खामगाववरून ही पालखी शेगावकडे निघणार आहे. खामगावच्या पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. खामगावातील सराफ परिवारातर्फे हजारो वारकऱ्यांना फराळ वाटप करण्यात आलं. टाळ मृदुंगाच्या तालावर हरिनामाच्या जयघोषात वारकऱ्यांनी नगर प्रदक्षिणा पूर्ण केली. जळगावात मोठ्या उत्साहामध्ये कानबाईचा उत्सव साजरा करण्यात आला. शनिवारी घरोघरी कानबाईचं आगमन झालं. भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य कानबाईला दाखवण्यात आला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी वाजत गाजत कानबाईची मिरवणूक काढून तिचं विसर्जन करण्यात आलं. अमरावतीच्या चिखलदरामध्ये पर्यटकांची गर्दी मोठी वाढू लागलेली आहे. सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या या पर्यटन स्थळावरील भीमकुंड धबधबा हे पर्यटकांचं प्रमुख आकर्षण ठरत आहे. याशिवाय देवी पॉइंट, मोझरी पॉइंट, गविलगड किल्ला इथे सुद्धा पर्यटक गर्दी करत आहेत. आतापर्यंत लाखो पर्यटकांनी या ठिकाणाला भेट दिली आहे. पंढरपूर शहरात गेले 8 महिने लागू करण्यात आलेली पाणी कपात अखेर रद्द करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. पाणी कपात रद्द करून आता शहराला दररोज पाणी पुरवठा केला जाणार आहे. गेल्या 8 महिन्यांपासून शहरात 1 दिवसाआड पाणी पुरवलं जायचं.